नमस्कार. मी ज्योतिषशास्त्री मंगेश पाठक, गुरुदेव ॲस्ट्रॉलॉजी व वास्तुशास्त्र कन्सल्टन्सीमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. आजचा विषय आहे आपला कर्मफलदाता शनिदेव. ज्योतिषशास्त्रातील गूढ रहस्य या सदरामध्ये आज आपण शनिदेवांविषयी माहिती पाहूया. शनिदेव ज्या जन्मलग्न कुंडलीमध्ये ज्या स्थानी असतात त्या स्थानामध्ये वाढ होते असं म्हटलं जातं, परंतु त्या स्थानामध्येच व्यक्तीला सर्वात जास्त त्रास होतो. शनिदेवाची 3री, 7वी आणि 10वी दृष्टी आहे. तर शनिदेव हे ज्या लग्नकुंडलीमध्ये ज्या स्थानात बसलेत ते स्थान हे कुलूप आहे आणि त्याची चावी म्हणजे लग्नकुंडलीचं 10वं स्थान. समजा शनिदेव प्रथम भावात बसलेले आहेत, तर 10वा भाव कर्मभाव हे त्या कुलपाची चावी आहे. त्याविषयी आपण जर कार्य केले तर आपल्याला आपल्या या जीवनातले कर्मफळ भेटू शकतात. तसं पाहिलं तर शनिदेव हे शनिग्रह हा एक थंड वृत्तीचा ग्रह आहे आणि त्यामुळे ज्या ज्या भावात शनिदेव लग्नकुंडलीत असतो त्या त्या भावाविषयी व्यक्तीला एक थंडपणा जाणवतो. तर आता पहिल्या भावापासून 12व्या भावापर्यंतचे आपण त्यांचे फल पाहूया. समजा शनिग्रह हा लग्नकुंडलीमध्ये प्रथम भावात आहे. प्रथम भावात असल्याने काय होईल, तर त्या व्यक्तीला स्वतःच्या व्यक्तिमत्वाविषयी सारखा संशय येत राहील की माझ्यात काहीतरी कमतरता आहे, माझ्यात काहीतरी कमतरता आहे. तसं पाहिलं तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल खूप आहे, परंतु तो सदैव व्यक्ती मनामध्ये स्वतःला विचार करत राहतो की माझ्यात काहीतरी कमतरता आहे. तसेच कामामध्ये विलंब करणे, काम टाळणे ही वृत्ती असते आणि आळस हे लग्नकुंडलीतील पहिल्या स्थानी शनी असणारी लक्षणं. मग या गोष्टीमुळे काय होईल, तर त्या व्यक्तीला जीवनामध्ये प्रगती करण्यात बाधा येईल. तर यामध्ये पुढे जाण्यासाठी त्या व्यक्तींनी कुंडलीतील 10वं स्थान मोजावं. ते येईल त्यांचं कर्मस्थान, नोकरी, व्यवसाय, पित्यांचं सहकार्य. तर या 10व्या स्थानामध्ये व्यक्तीने जर मन लावून फक्त आणि फक्त आपलं प्रोफेशनवर लक्ष केंद्रित केलं, मग तो व्यवसाय असो, नोकरी असो, पहा तुमचं व्यक्तिमत्व प्रचंड प्रमाणावर प्रगतिशील होईल. तुम्हाला त्याचे शुभफळ मिळतील. शनिदेव लग्नकुंडलीतील 2ऱ्या स्थानात असतील तर काय होईल, तो व्यक्ती धनसंचयासाठी खूप कष्ट करेल, पायी पायी जोडायचा प्रयत्न करेल. तो व्यक्ती पैसा खर्च करण्यासाठी कंजूस असेल. तसेच त्याची वाणी ही कडवट असेल, कारण शनी महाराज 2ऱ्या स्थानी बसलेले आहेत. तिथे त्याला कुटुंबामध्ये थंडपणा जाणवेल की मी कुटुंबासाठी एवढं करतो, परंतु कुटुंबाचं मला सहकार्य नाही, म्हणावा असा मान सन्मान नाही. हे 2ऱ्या स्थानाच्या शनीचं महत्त्व. तर 2ऱ्या स्थानाच्या शनीचं 10वं स्थान येईल कुंडलीतील 11वं स्थान लाभभाव. अशा व्यक्तीने काय करावं, लाभभावामध्ये मोठा भाऊ, मोठी बहीण, त्यानंतर सामाजिक सर्कल यावर जास्त लक्ष केंद्रित करावं. त्यांच्याशी संबंध चांगले वाढवावे. सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे बाहेर फिरावं, त्यांना लाभ मिळतील. शनिदेव कुंडलीतील 3ऱ्या स्थानी. 3रं स्थान हे छोटे भाऊ-बहीण, तुमचं पराक्रम स्थान आहे. त्याचबरोबर छोट्याशा यात्राही पाहिल्या जातात. मग 3ऱ्या स्थानामध्ये व्यक्ती साहसामध्ये कमतरता होईल त्याला. त्याला यात्रा करण्यात कंटाळा येईल. का? तर शनी हा मूळतःच एक थंड ग्रह आहे, धीम्या गतीने चालणारा ग्रह आहे. तर तो ज्या स्थानात असेल त्या स्थानामध्ये तो त्याचे आपले फळ दाखवेल. मग यातून बाहेर पडायचं कसं? तर त्यासाठी शनीची 10वी दृष्टी
ही आपल्याला बाहेर येण्यास मदत करते. तिसऱ्या स्थानाचं 10वं स्थान आहे लग्नकुंडलीतील 12वं घर, 12वा भाव. या 12व्या भावामध्ये काय दिसतं? तुम्ही परदेशी किंवा स्वस्थानापासून दूर बाहेर फिरा, समाजामध्ये फिरा. परदेशामध्ये तुम्हाला यश मिळेल, तिथे तुमच्या ओळखी होतील, त्यातून तुम्हाला नवीन नवीन ज्ञान मिळेल. 12वा भाव हे अध्यात्माचे लक्षण आहे. तुमची आध्यात्मिक वृत्ती वाढेल आणि बाहेर फिरल्याने तुम्हाला बाहेरच्या जगातल्या सहकार्याने, ज्ञानाने तुमचं साहसातही वाढ होईल आणि तुमचं प्रगतिशील जीवन होईल. शनिदेव 4थ्या भावात. 4था भाव हे मातृस्थानकाचं कारक आहे. 4थ्या भावातील शनी व्यक्तीला घर, प्रॉपर्टी, वाहन हे भरपूर देईल. अशा व्यक्तींचे 2-2, 3-3 घरं असतील. पण या व्यक्तींना घरामध्ये सुख समाधान लागणार नाही. ते सदैव चिंताग्रस्त राहतील की घरात एवढं सर्व असूनही मला सुख का लाभत नाही. त्याचं कारण ते मातृस्थान आहे. तिथे शनी थंडपणाने राहतील. मातेशी जास्त पटणार नाही. यांच्यामुळे मातेला त्रास होईल. 4थ्या स्थानाचं 10वं स्थान आहे पहिलं स्थान, जे तुमच्या व्यक्तिमत्वाचं स्थान आहे. मग त्यात काय बदल करणार? तर पहिल्या स्थानावर तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व सुधारायचा प्रयत्न करा. डिसिप्लिन घ्या. स्वतः अनुशासनपूर्ण जीवन जगा. आपण काय करायला पाहिजे यासाठी सदैव जागरूक राहा. योगासनं, प्राणायाम करा आणि जे कार्य तुमचं रोजचं आहे त्या कार्यामध्ये खंड पडू नये असं कार्य करा. तुमचं 4थं स्थान शुभफळ द्यायला सुरू होईल. शनिदेव कुंडलीतील 5व्या स्थानी. 5वं स्थान हे शिक्षणाचं, संततीचं आहे, प्रेमाचं स्थान आहे. मग या स्थानावर तुम्हाला शनिदेव जर 5व्या स्थानात असतील तर तुम्हाला संतती सुखामध्ये अडचणी जाणवतील, शिक्षणामध्ये अडथळे येतील, प्रेमात अडथळे. हे का होतं? तर त्यांचा शनिदेवाचा मूळ गुणधर्म थंड वृत्ती तुम्हाला संततीचं सुखही मिळू देत नाही आणि संतती होण्यासही त्रास होतो. शनिदेवाची 10वी दृष्टी कुंडलीतील 2ऱ्या स्थानावर पडेल. तुम्ही काय करायला पाहिजे? तर आपल्या कुटुंबामध्ये वाणी गोड ठेवा. कुटुंबातील सर्व सदस्यांना मिळून राहा. कुटुंबाच्या अडचणी सोडवा. त्यामुळे तुम्हाला 5व्या स्थानाचे शुभफळ मिळतील. कुटुंबातील लोक तुमच्या विचाराला मान्यता देतील. पत्नी, मुलं जे तुमचा विचारांना विरोध करत होती ते सुद्धा तुम्ही त्यांच्याशी जवळीक साधल्यामुळे तुम्हाला ते विचारतील. कुंडलीतील 6वं स्थान शनिदेव 6व्या स्थानी. हे स्थान आहे ऋण, रोग आणि शत्रूचं. खरं तर या ठिकाणी शनिदेव 3, 6, 11 या स्थानामध्ये शुभफळ देतात. 6वं स्थानात तर शनिदेव शत्रुहंता योग घेऊन येत आहेत. तुम्हाला शत्रू काहीच करणार नाही, परंतु तुम्हाला सदैव मनात दडपण, भीती होत राहील की मला कोणीतरी काहीतरी करेल, मला कुठला तरी रोग होईल, मला काहीतरी आजारपण आहे, मला कर्ज काढायची वेळ येते. हे असं का होतं? तर या 6व्या स्थानाची चावी म्हणजे 6व्या स्थानाचं 10वं स्थान कुंडलीतील तिसरा भाव. हे भाव आहे पराक्रमाचा, साहसाचा, लहान बंधूचा. तुम्ही तुमच्या लहान भावंडांबरोबर संबंध चांगले ठेवा. लहान भावंडांना काळजी घ्या. छोट्याशा यात्रा, छोटे छोटे कार्य न घाबरता पूर्ण करा. प्रत्येक केलेल्या कार्यात तुम्हाला
यश मिळेल. शत्रू तुमचं काहीच करू शकणार नाहीत. मनातली ही भीती फक्त रोज नियमित कार्य केल्याने जाईल. शनिदेव कुंडलीतील 7व्या स्थानात. 7वं स्थान हे पत्नीचं स्थान आहे. त्याचबरोबर पार्टनरशिपचे व्यवहार हेही पाहिले जातात. तुम्ही जो काही उद्योग व्यवसाय करता त्यामध्ये भागीदारी पाहिली जाते. मग ती वेगवेगळ्या क्षेत्रातली भागीदारी असेल. यामध्ये काय होईल तर पती पत्नीमध्ये एक तणाव राहील. संसार होत असतील, परंतु सांसारिक जीवनामध्ये पती पत्नींच्या एक तणावाची स्थिती राहणार, एक थंडपणा राहणार. जो काही रोमांस पाहिजे तो रोमांस असणार नाही. कुठून तरी जीवन जगतोय असा प्रकार होईल. भागीदारीमध्ये खटके उडतील. याचं 10वं स्थान काय? लग्न कुंडलीतील 4था भाव. 7व्या स्थानाचं 10वं स्थान म्हणजे 4था भाव. मग 4थ्या भावामध्ये काय? तुम्ही तुमच्या परिवाराला धरून राहा. मातेची सेवा करा. तुम्ही जेवढी तुमच्या आईची सेवा कराल तेवढं तुम्हाला 7व्या भावातील शनीचे शुभफळ मिळायला सुरू होतील. परिवाराची काळजी घ्या. त्याचबरोबर 4था भाव हा सामाजिक संपर्काचाही पाहिला जातो. तुम्ही जेवढी मातेची सेवा कराल, परिवाराची काळजी घ्याल, तेवढं तुमचं सामाजिक संपर्क दांडगा होईल. समाजात तुमचं नाव कीर्ती होईल. शनिदेव कुंडलीतील 8व्या स्थानी. 8वं स्थान हे गुप्त रहस्याचं स्थान आहे. या स्थानामध्ये शनिदेव व्यक्तीला खूप कष्ट करायला लावतात. प्रत्येक टप्प्यावरती त्या व्यक्तीला कष्ट असतात. दीर्घायुष्य जीवन असतं, परंतु कष्ट फार असतात. छोट्या छोट्या दुखापतींची सारखी भीती असते. 8व्या स्थानी शनी असणाऱ्या व्यक्तीला संतती, पत्नी यांचं सुख जास्त लाभत नाही. कारण ते त्याला विचारतच नाहीत. वेळोवेळी त्याचा अपमान करतात. मग या स्थानातील शनीचे शुभफळ कसे मिळणार? ते आहे कुंडलीतील 5वा भाव. शिक्षण, संतती, प्रेम. तर अशा जातकांनी आपल्या करिअरवर सर्वात जास्त लक्ष द्यावं. ज्ञानावर लक्ष द्यावं. जेवढं जास्त प्रमाणात कष्ट करून हे ज्ञान मिळवतील, त्या ज्ञानाचा जीवनामध्ये वेळोवेळी उपयोगात आणतील, तेवढे या लोकांना 8व्या स्थानाच्या शनीचे शुभफळ मिळतील. शनिदेव 9व्या भावात. 9वा भाव हा भाग्यभाव आहे, धर्म आहे. शनिदेव न्यायाचे कारक आहेत. मग 9व्या भावामध्ये शनिदेव तुम्हाला धर्माविषयी थोडे अडथळे येतील, परंतु तुमच्या मनात धर्माविषयी चांगली धारणा असेल. तुमचे धर्मकार्यामध्ये, धार्मिक वृत्ती जोपासण्यामध्ये एक चांगली विचारसरणी असेल. त्याचे तुम्हाला फळही चांगली भेटतील. पण 9व्या भावाचा 10वा भाव हे 6वं स्थान आहे. ऋण रोग शत्रूचं स्थान. मग ते स्थान फक्त ऋण शत्रूचं आहे का? तर नाही. त्या 6व्या स्थानाला सेवाभावी म्हणून पाहिलं जातं. मग तुम्ही सेवा करायची. 100 देव गोळा करण्यापेक्षा ज्यांच्या 9व्या स्थानामध्ये शनी आहे अशा जातकांनी 6व्या स्थानात सेवाभाव म्हणजे गोरगरिबांची सेवा करावी. दुःखी कष्टितांना सेवा करावी. एखाद्या आजारी व्यक्तीला औषध द्यावं. एखाद्या गरिबाला अन्नदान द्यावं. ही सेवा 9व्या भावाचा शनी तुम्हाला भाग्यामध्ये वाढ करून देईल. शनिदेव 10व्या स्थानी. 10वं स्थान हे कालपुरुष कुंडलीतील शनिदेवाचं स्थान आहे. त्या स्थानी शनिदेव तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये वाढ करतील. नोकरी, व्यवसायामध्ये अडथळे तर येतच राहणार, कारण का त्यांची वृत्तीच थंड आहे. त्या भावात तुम्हाला ते फळ मिळण्यामध्ये वेळ लागेल, विलंब लागेल.
पण 10व्या भावात शनी असणाऱ्या व्यक्तींनी, जातकांनी, त्यांचं 10वं स्थान आहे लग्नकुंडलीतील 7वा भाव, पत्नी, भागीदारी. अशा जातकांनी सदैव आपल्या पत्नीचा आदर करावा, पत्नीबरोबर एक विचाराने राहावं. भागीदारी व्यवसाय करत असाल तर भागीदाराबरोबर प्रामाणिकपणाने राहावं, त्याच्या प्रत्येक सल्ल्याचा आदर करावा. जेवढं तुम्ही तुमचा 7वा भाव सुधारायचा प्रयत्न कराल, तेवढं तुम्हाला 10व्या भावाचे चांगले फळ मिळतील. शनिदेव लाभ भावामध्ये 11व्या स्थानातील शनिदेव असतील तर लाभ मिळतील, परंतु तुटत तुटत मिळतील. ज्या जातकांच्या 11व्या स्थानात शनिदेव आहेत, अशा जातकांना पैसा वेळेवर येत नाही, केलेल्या कामाचं फळ वेळेवर मिळत नाही, त्रासून त्रासून किंवा तुटत तुटत पैसा मिळतो. मग या जातकांनी काय करायचं? 11व्या भावाचा 10वा भाव आहे 8वा भाव, गूढ रहस्य. तर या जातकांनी रिसर्चवर जास्त लक्ष द्यावं. 11व्या भावातील शनी असणाऱ्या जातकांनी प्रत्येक गोष्टीच्या खोलात जायचं. वरवरती काम करून वरवर केलेल्या कार्यातून त्यांना कधीच यश मिळणार नाही, कधी पैसा अडका मिळणार नाही, लाभ मिळणार नाही. जेवढं जास्त खोलात जातील, प्रत्येक गोष्टीच्या रिसर्च करतील, तेवढं त्यांचं लाभाचं प्रमाण वाढेल. शनिदेव कुंडलीतील 12व्या स्थानी, ज्या जातकांच्या कुंडलीत 12व्या स्थानी शनिदेव आहेत, 12वं स्थान हे अध्यात्माचं आहे, परदेशी यात्रांचं आहे, दवाखाना, कोर्ट कचेरी यांचं स्थान आहे, तो व्ययभाव आहे. मग काय होईल? तर त्या भावामध्ये सदैव पैसा, कितीही पैसा धरून ठेवायचा प्रयत्न केला तर पैसा हा हातातून सुटतच जाईल. मग अशा जातकांनी काय करावं? 9वा भाव हा 12व्या भावाचा 10वा भाव आहे, जो भाग्यभाव. अशा जातकांनी धार्मिक यात्रा कराव्या, धार्मिक ठिकाणी दानधर्म करावा, तीर्थयात्रा करावी. ते केल्याने यांचा 12वा भाव यांना शुभफळ देईल. मानसिक दडपण जे आहे, जी भीती आहे, ती जाईल. 12व्या भावात शनी असणाऱ्या जातकांनी गुरु करावा, गुरुचा सल्ला वेळोवेळी घ्यावा. त्यांनी जर आध्यात्मिक गुरु केला तर त्यांना त्यांच्या जीवनामध्ये खूप शुभफळ मिळतील. आजचा विषय इथेच थांबूया. धन्यवाद.